तर चायनीज भेळ बघत आहोत, तर त्यासाठी इथे कोबी बारीक कापून घेतलेला आहे, गाजर, शिमला मिरची, रेड चिली सॉस, शेजवान सॉस, सोया सॉस, केचप घेतलेला आहे, व्हिनेगर आणि इथे कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आणि नूडल्स घेतलेले आहे. तर इथे मी तुपामध्ये पाणी आपण चांगलं बॉईल करून घेणार आहोत. तर पाणी व्यवस्थित उकळलं गेलं आहे, यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया आणि हे जे नूडल्स आहेत ते आपण सोडणार आहोत. एक ते 2 मिनिटच आपण त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे. फक्त हे जरा लूज झाले की आता हे आपण काढून घेणार आहोत आणि यावर आपण लगेच थंड पाणी ओतून घेणार आहोत. तर यावर आता आपण थंड पाणी ओतून घेऊया, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस आपण थांबवून घेणार आहोत. यातील एक्स्ट्रा पाणी आपण ड्रेन व्हायला ठेवून देणार आहोत. तर या नूडल्सचं एक्सेस पाणी ड्रेन झालेलं आहे. आता व्यवस्थित त्याचं पाणी सगळं ड्रेन झालेलं आहे. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत आणि तो सर्व व्यवस्थित त्याला कोट करून घेऊ. तर आता तेल व्यवस्थित आपण गरम करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये नूडल्स सोडून घेऊया. आता त्याला लवकर आपण हलवणार नाही आहोत. त्याला व्यवस्थित एक साईड त्याची सेट झाली की मग आपण त्याला पलटून घेणार आहोत. आपण हाय फ्लेमवरच त्याला नूडल्स सगळे एक साईड त्याची सेट करून घेणार आहोत. तर आता नूडल्सची एक साईड व्यवस्थित सेट झालेली आहे. आता आपण त्याला पलटून घेणार आहोत. असंच आपण त्याला अजून एकदा परत पुन्हा व्यवस्थित त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत पलटणार आहोत. आता ह्याला आपण काढून घेणार आहोत. तर चला आपली चायनीज भेळ बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी पहिला कोबी घेते. गाजर घेतला आपण टाकून त्यात. थोडा कांद्याची पात घालूया. यामध्ये आपण सोया सॉस घालणार आहोत, रेड चिली सॉस घालणार आहोत, थोडं व्हिनेगर घालणार आहोत, टोमॅटो केचप घालूया आपण, शेजवान चटणी घालणार आहोत आपण. हलक्यात मी मीठ घालून घेते. यामध्ये आपण हे फ्राईड नूडल्स आहेत ते स्ट्रीट स्टाईल आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की याचा आस्वाद घ्या आणि आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या वालो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.